याही वर्षी आषाढीची वारी आली. महाराज, हरिपाटील सर्वजण आषाढीच्या वारीसाठी पंढरपूरला गेले. दर्शन वगैरे आटोपले आणि नंतर येताना नियम आहे मंडळी की या दिंड्यांना पालख्यांना येताना महाराजांना एक मागणीचा अभंग आणि एक आज्ञेचा अभंग म्हणावा लागतो. आणि तेव्हा कुठे या दिंड्या पालख्या पंढरपुरातून बाहेर पडतात. यांचे दर्शन वगैरे आटोपलं आज. आणि आज तर खरोखरच महाराज निघणार आहेत पंढरपुरातून. आज महाराज पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले आणि सांगितलं, पांडुरंगा विठ्ठला पंढरीशा नारायणा, माझं अवतार कार्य संपलं, मला आता आज्ञा असावी. खूप रडत होते महाराज. हरिपाटील सोबत होते. हरिपाटील बघत होते महाराजांकडे आणि महाराजांनी पांडुरंगाच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं आणि इतके रडत होते की आपल्या अश्रूंनी त्यांच्या चरणाचं प्रक्षालन महाराजांनी केलं. हरिपाटील बघत होते, महाराज का बरं रडतात एवढे? विचारलं, बाबा आमच्या हातून काही चूक झाली का? आम्ही कुठे तुमच्या सेवेत कमी पडलो का? सांगा ना, का बरं रडतात? कारण महाराजांना कधीच हरिपाटलांनी रडताना बघितलं नव्हतं. मग सांगितलं, नाही रे हरी. आणि हरिपाटलांचा हात पकडला. मंडळी, आम्ही धावतच 5व्या अध्यायामध्ये गेलो, 7व्या अध्यायामध्ये गेलो. जिथे हरिपाटलांनी महाराजांचा हात पकडला होता. कुस्ती खेळण्याचं आव्हान महाराजांना केलं होतं. आणि आता परिस्थिती बदलली. भक्ती फळाला आली, फुलाला आली. आणि आज सद्गुरूंनी हरिपाटलांचा हात पकडला. ज्या दिवशी तुमचा हात सद्गुरू पकडतील त्या दिवशी तुमच्या जीवनाचं आणि तुमचं जगण्याचं सार्थक झालं, जन्माचं सार्थक झालं असं म्हणा. हरिपाटलांचं खूप प्रेम होतं महाराजांवर. नाही रे हरी, चल ना, शेगावला गेल्यावर सांगतो. शेगावला आले, मावंदे वगैरे आटोपले. हरिपाटलांनी तर शेगाव मध्ये सर्वांना सांगितलं की महाराज खूप रडत होते, खूप रडत होते. विठ्ठलाला आज्ञा मागितली. महाराजांनी एक दिवस सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की येत्या ऋषी पंचमीला आम्ही संजीवन समाधी घेणार. हळूहळू दिवस जात होते मंडळी. सूर्य जसा अस्ताला जातो ना, तशी महाराजांची तनू पण क्षीण क्षीण होत चालली होती. एक दिवस समाधीच्या आधी 2 दिवस आधी महाराजांनी सर्वांना मठामध्ये बोलवलं. सांगितलं, मी गेलो असं मानू नका, भक्तीत अंतर करू नका. मी इथेच आहे, मी इथेच आहे, मी इथेच आहे. आपल्या समाधीची जागा तर आधीच जातो. चतुर्थीचा दिवस आला. बाळाभाऊंना बोलवलं. बाळाभाऊ म्हणे काय? म्हणे अरे पार्थिव गणपती करावा, त्याचं पूजन करावं आणि पंचमीला त्याची बोलवण करावी. 1.5 दिवसाचा गणपती महाराज आपल्याला सांगून गेले. बाळाभाऊंना काहीच समजलं नाही महाराज कशाविषयी बोलताय. कारण सद्गुरू जाणार हे त्या लोकांना मान्यच नव्हतं. पंचमीचा दिवस उजाडला. सर्वजण मठामध्ये गोळा झाले. सर्वांना माहित होतं की आज बाबांनी सांगितलं की बाबा आज जाणार जाणार जाणार. सर्व लांबून लांबून भक्त आले. बाबा आपल्या पलंगावर बसलेले होते. परत बाबांनी एकदा सर्वांना सांगितलं, मी गेलो असं मानू नका, भक्तीत अंतर करू नका. मी इथेच आहे, मी इथेच आहे, मी इथेच आहे. आणि 12च्या सुमाराला बाबांनी जय गजानन श्री गजानन असा गजर केला आणि माझा शेगावी झाला, अनंतात विलीन झाला. सर्वीकडे हुडहुड, बाबा गेले, बाबा गेले, बाबा गेले. सर्व लांबचे सर्व जवळचे सर्व भक्त बाबांच्या दर्शनाला आले. मग ठरवलं काय करायचं. तर आज दिवसभर बाबांना भक्तांच्या दर्शनासाठी ठेवूया. रात्रभर संजीवन समाधी सोहळा बाबांचा शेगाव मधून निघेल आणि सकाळी सकाळी बाबांना समाधी देण्यात येईल. जे लांबचे भक्त येऊ शकत नव्हते त्यांना बाबांनी स्वप्नात जाऊन दर्शन दिलं.